नमस्कार. भारतीय लोकशाही समजून घ्यायची असेल तर कधीकधी संपूर्ण देशाच्या राजकारणाऐवजी फक्त एका मतदारसंघावर लक्ष केंद्रित करणं जास्त सोपं पडतं. आणि आज आपण तेच करणार आहोत. आपण थेट कर्जत मतदारसंघाच्या विश्लेषणात उतरणार आहोत. तर चला सुरू करूया. आपण आहोत महाराष्ट्रातल्या कर्जत मतदारसंघात. आता बघा, हे एक असं ठिकाण आहे जिथे शहर आणि गाव दोन्ही एकत्र नांदतायत, पण याचा आत्मा अजूनही ग्रामीणच आहे. त्यामुळे ही गोष्ट फक्त एका जागेच्या निवडणुकीची नाहीये, तर इथल्या लोकांच्या आशा काय आहेत, त्यांचे रोजचे संघर्ष काय आहेत याची आहे. कर्जत म्हटलं की डोळ्यासमोर काय येतं? हिरवीगार भातशेती आणि पावसाळ्यात तुडुंब भरून वाहणाऱ्या नद्या. इथलं सगळं आयुष्यच निसर्गाच्या तालावर चालतं. शेती इथला जीव आहे आणि इथल्या माणसाची नाळ थेट मातीशी जुडलेली आहे. मग अशा वातावरणात जेव्हा एक सामान्य मतदार मतदानाला जातो तेव्हा त्याच्या डोक्यात नक्की काय विचार चाललेला असतो? तो आपला निर्णय कशाच्या आधारावर घेतो? हेच ते कोडं आहे जे आपल्याला आज सोडवायचंय. आणि या कोढ्याचं उत्तर गंमत म्हणजे कुठे बाहेर नाही, तर इथल्याच मातीत, इथल्या पाण्याच्या समस्येत आणि अर्थातच निवडणुकीच्या आकडेवारीत लपलेलं आहे. लोकांचं जगणं त्यांच्या राजकीय विचारांना कसा आकार देतो हेच आपण पाहणार आहोत. चला आता या विश्लेषणाच्या गाभ्याकडे येऊया. इथलं जे राजकीय चित्र आहे त्यात एक मोठा ट्विस्ट आहे. निवडणुकीच्या निकालांमध्ये एक असा काही बदल झालाय ज्याला आपण म्हणू शकतो ओसरलेला कौल. हे आकडे बघा जरा. 2019ची निवडणूक. शिवसेनेच्या उमेदवाराला मिळाली 51% मतं. समोर राष्ट्रवादीचा उमेदवार, त्यांना 42%. म्हणजे सरळ सरळ 18,000पेक्षा जास्त मतांनी एक मोठा स्वच्छ विजय. आणि आता 2024चे निकाल बघा. चित्र पूर्णपणे बदललंय. जिंकलेला उमेदवार शिवसेना शिंदे गट, त्यांना मतं मिळाली 39.5%. आणि त्यांच्या अगदी जवळ एक अपक्ष उमेदवार पोचलाय, तब्बल 37.2% मतं घेऊन. म्हणजे बघा, मताधिक्य कोसळलंय. फक्त 5,000 मतांचा फरक उरलाय. याचा अर्थ काय? विजयाच्या मार्जिनमधून तब्बल 12,500 मतं कमी झाली. हा फक्त एक आकडा नाहीये. मतदारांच्या मनात काहीतरी बदलतंय हे सांगणारा हा एक मोठा सिग्नल आहे. मग प्रश्न हाच आहे की ही निष्ठा गेली कुठे? इतक्या कमी वेळात एवढा मोठा बदल का झाला? या बदलामागची कारणं शोधणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ही कारणं शोधायची असतील तर आपल्याला मतदारांच्या रोजच्या जगण्यात डोकावून बघावं लागेल. त्यांच्या समस्यांच्या मुळाशी जावं लागेल. यालाच आपण म्हणतोय लोकांच्या वेदनेचा नकाशा. ह्यातली एक भावना खूप खूप महत्वाची आहे. इथले शेतकरी काय म्हणतात की कर्जमाफीची आश्वासनं दिली पण ती पूर्ण झाली नाहीत, त्यामुळे कुठेतरी फसवणूक झाल्यासारखं वाटतंय. आता बघा, भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा हक्क देतं. आणि जेव्हा दिलेली आश्वासनं पूर्ण होत नाहीत तेव्हा त्या सन्मानालाच कुठेतरी धक्का पोचतो. लोकांच्या मनात अविश्वासाची भिंत उभी राहते. हे मुद्दे नीट समजून घ्यायचे असतील तर ही स्लाइड पहा. सगळं चित्र स्पष्ट होईल. एकीकडे कृषी समस्या, जसं की भाताला योग्य भाव न मिळणं आणि फसलेली कर्जमाफी, यांची तीव्रता सर्वाधिक आहे. दुसरीकडे खराब रस्ते, विजेचा लपंडाव आणि चांगल्या हॉस्पिटलची कमतरता, या पायाभूत सुविधांच्या समस्याही तितक्याच गंभीर आहेत. आणि त्यात भर आहे पाणी आणि रोजगाराच्या प्रश्नांची. हे सगळे मुद्दे थेट मतदाराच्या निर्णयावर परिणाम करतात. ठीक आहे, समस्या तर आपण पाहिल्या, पण राजकारणात फक्त समस्यांवर बोट ठेवून चालत नाही, त्यावर उत्तरही शोधावी लागतात. त्यामुळे आता आपण बघूया की या अहवालात या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी काय रणनीती सुचवली आहे. या रणनीतीला एक नाव दिले, चतुर्मुख सिद्धांत. म्हणजे काय? तर एकाच वेळी 4 बाजूंनी समस्यांना घेरण्याची एक योजना. याचे 4 मुख्य आधारस्तंभ आहेत. पहिला, इलेक्शन मॅनेजमेंट, म्हणजे कोळी शेतकरी आणि ग्रामीण मतदारांवर फोकस करा. दुसरं, नॅरेटिव्ह, एक सरळ सोपा संदेश लोकांपर्यंत पोहोचवा. कर्जतच्या विकासाकडे दुर्लक्ष झालंय. तिसरं, रिसोर्सेस, व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्रामचा वापर करून अगदी स्थानिक पातळीवर संदेश पोहोचवा. आणि चौथं, ऑर्गनायझेशन, सगळ्या मित्रपक्षांना सोबत घेऊन एक मजबूत टीम तयार करा. रणनीतीचा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे उमेदवार. या मतदारसंघासाठी एक आदर्श उमेदवार प्रोफाईल तयार केलं गेलंय. तरुण कृषी उद्योजक, म्हणजे असा उमेदवार जो तरुण आहे, ज्याची नाळ थेट शेतीशी जोडलेली आहे आणि जो इथलाच आहे. इथे 2 शक्यता समोर ठेवल्या आहेत. एक आहे तरुण प्रगतिशील नेता, जो कदाचित टेक्नॉलॉजी आणि आधुनिक शेतीबद्दल बोलू शकेल. आणि दुसरा पर्याय आहे ग्रामीण महिला नेता, ज्या महिला आणि आदिवासी मतदारांना आपल्यासोबत जोडू शकतील. दोन्ही पर्यायांचे आपापले प्लस पॉइंट्स आहेत आणि आव्हाने आहेत.
आणि ही सगळी रणनीती कागदावर न राहता जमिनीवर उतरावी यासाठी एक 90 दिवसांची स्पष्ट योजना आहे. पहिल्या 30 दिवसांत उमेदवार फायनल करा आणि प्रत्येक बूथवरच्या समस्यांची यादी बनवा. पुढच्या 30 दिवसांत यात्रा आणि डिजिटल प्रचाराने वातावरण निर्मिती करा आणि शेवटच्या 30 दिवसांत प्रचाराचा वेग वाढवून मतदारांना मतदानासाठी बाहेर काढा. चला आता समारोपाकडे वळूया. निवडणूक जिंकणं हे एक ध्येय नक्कीच आहे, पण ते शेवटचं नाही. खरं काम तर त्यानंतर सुरू होतं, ते म्हणजे लोकांचं शासन करणं. ही जी सगळी आकडेवारी आपण बघितली ना, ती फक्त निवडणूक जिंकण्यासाठी नाहीये. हा खरं तर लोकांच्या दुखण्याचा, त्यांच्या त्रासाचा एक हीट मॅप आहे. आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण लोकांची माहिती वापरतो तेव्हा भारताच्या DPDP कायद्यानुसार त्यांच्या खासगी आयुष्याचा आणि त्यांनी दिलेल्या संमतीचा आदर करणं ही एक मूलभूत जबाबदारी आहे. कारण माहितीचा वापर हा सेवेसाठी व्हायला हवा, लोकांच्या विश्वासाचा गैरफायदा घेण्यासाठी नाही. जो नेता लोकांच्या मतामागचं का समजून घेतो, त्यांच्या नाराजीची मूळ कारणं शोधतो, तोच त्यांची सेवा अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतो. निवडणूक जिंकण्याची रणनीती आणि लोकाभिमुख शासन यांच्यातला हाच तो एक नाजूक पण महत्त्वाचा धागा आहे. आणि यामुळे एक मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो की डेटावर आधारित रणनीती वापरून खरंच लोकांची चांगली सेवा करता येऊ शकते का? यामुळे आपल्या लोकशाहीची गुणवत्ता सुधारू शकते का? हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. कारण शेवटी खरा विजय फक्त एक जागा जिंकण्यात नसतो. खरा विजय असतो लोकांचा विश्वास मिळवण्यात आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे तो विश्वास टिकवून ठेवण्यात. हेच कुठल्याही राजकीय नेतृत्वाचं अंतिम ध्येय असलं पाहिजे. आणि म्हणूनच जाता जाता हा एक प्रश्न तुमच्यासाठी सोडून जातोय. कोणत्याही लोकशाहीत एका नेत्याच्या यशाचं खरं माप काय आहे? त्याने जिंकलेल्या निवडणुकांची संख्या की त्याच्या कामामुळे लोकांच्या आयुष्यात झालेला सकारात्मक बदल? यावर नक्की विचार करा. जर तुम्हाला लोकाभिमुख नेता बनून तुमच्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर blueprintstrategies.ai शी संपर्क साधा. आमचा ईमेल ID आहे mgr@blueprintstrategies.ai आणि फोन नंबर आहे 0800 4204 1602. आमचं ध्येय आहे राजकारणापलीकडचा उद्देश.